दोन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी पत्रकारांशी बोलत असताना सांगितलं की रोहित पवारांनी पॅन कार्ड केलं. खरं तर ते पॅन कार्ड नव्हतं. त्यांना ज्या कुणी माहिती सांगितली ती चुकीची माहिती सांगितली. त्यांना कदाचित आधार कार्ड म्हणायचं असेल तर आधार कार्ड जे काय बनवलं त्यासाठी रोहित पवारांवर गुन्हा दाखल केला जाईल, नाही तर FIR होईल असं ते म्हणाले. ते म्हणाल्यानंतर आम्हा सगळ्यांना असं वाटलं की ठीक आहे, त्यांना कुणीतरी मिसगाईड केलं, खोटी माहिती दिली, सहजपणे त्याच्यावर ते बोलून गेले. पण जसं ते म्हणाले तसं 2 तासानंतर एक FIR हा करण्यात आला. FIR कशाच्या बाबतीतला आहे तर TV समोर जे मी प्रेझेंटेशन वोट चोरीबद्दल केलं होतं आणि मराठी मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत वोट चोरी कशी झाली, आधार कार्डचा चुकीचा वापर करून खोटे मतदार कसे नोंदवले गेले याचा एक मी डेमो केला होता आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून ते सर्व विषय लोकांपर्यंत मी घेऊन गेलो. आता याच्यात तो जो कालचा FIR आहे तो या व्हिडिओच्या रिलेटेड FIR आहे. अजूनपर्यंत त्याच्यामध्ये माझं नाव डायरेक्टली घेतलं गेलं नाही, पण सगळं तुम्ही वाचलं तर अप्रत्यक्षपणे माझं नाव त्याच्यामध्ये येत्या काळामध्ये घेतलं जाईल असा अंदाज आम्हा सगळ्यांना तिथं वाटतो. एक आपण सर्वांनी समजून घ्या की ही सर्व केस बघितल्यानंतर जर एखादा व्यक्ती अंधविश्वासाच्या बाबतीत प्रबोधन करत असेल, एका गावात जाऊन अंधविश्वास कसा खोटा असतो हे दाखवण्यासाठी जर तिथं त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन केलं, एक राख घेतली, पावडर घेतली, नाहीतर भस्म दाखवलं आणि त्यातून काहीतरी उत्पन्न करून दाखवलं, म्हणजे एक डेमॉन्स्ट्रेशन केलं आणि मग तिथं डेमॉन्स्ट्रेशन हे अंधश्रद्धेच्या विरोधात केलं म्हणून त्या व्यक्तीवर जशी कारवाई केली जाईल तशी कारवाई माझ्यावर झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. मध्ये एखाद्या गावामध्ये अवैध धंदे चालू असतील आणि त्या बाबतीत जर मी कंप्लेंट केली तर त्या अवैध धंदे करणाऱ्या लोकांवर कारवाई न होता ती माझ्यावर झाली असा तो विषय आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं ती 15 दिवस चौकशी. एवढ्या चिरकुट विषयासाठी जर तुम्ही 15 दिवस चौकशी करत असाल म्हणजे हे हास्यास्पद आहे. त्याच्याचबरोबर तुम्ही जर मला फोन केला असता तर देवेंद्र फडणवीस साहेब मी स्वतः आलो असतो, मी तुम्हाला दाखवून दिलं असतं की कशा पद्धतीने हा आधार कार्डचा वापर, खोट्या आधार कार्डचा वापर हा इलेक्शनसाठी केला जातो आणि त्यातून वोट चोरी केली जाते. तुम्ही पोलिसांचा वेळ या चिरकुट गोष्टीसाठी तिथं घालवला आणि ह्या विषयावर अभ्यास करण्यासाठी, इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी 15 दिवस लागतात. प्रेझेंटेशन बनवायला आम्हाला 1 दिवस लागला. आता याच्यामध्ये आपण जर गेलो तर त्यांनी सांगितलं की इन्व्हेस्टिगेशन हे झालंय, म्हणजे 15 दिवस इन्व्हेस्टिगेशन करायला लागलं असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं. इन्व्हेस्टिगेशन कुणी केलं तर होम डिपार्टमेंटली केलं. आता होम डिपार्टमेंटली इन्व्हेस्टिगेशन पूर्ण केलं असेल तर FIR कुणी करायला पाहिजे होता, तो होम डिपार्टमेंटली करायला पाहिजे होता, पण तसं अजिबात झालं नाही. हे 40 पैशाचे सोशल मीडियाचे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यातल्या एका कार्यकर्त्याने माझ्यावर FIR केला. आता या FIRचा तुम्ही जर अभ्यास तिथं केला तर याच्यामध्ये मी डेमो केला म्हणून FIR आहे, त्याच्यामध्ये फार वेगळे वेगळे कलम टाकले. कलम 336(2), कलम 336(3) म्हणजे फसवणूक केल्याचा हे कलम आहे, फ्रॉजरी. म्हणजे डॉक्युमेंट कुठलं तरी आपण आदला बदल केलं, खोटं केलं, खोटी सही केली, कोर्टात वापरलं, नाही तर कोणाच्या जे जमीन ही आपण खोट्या सहीली विकत घेतली, याला फ्रॉजरी म्हणतो. मी कुठं काय केले तिथं, मी कुठंच त्या डॉक्युमेंटचा वापर हा कशा इतर विषयासाठी केलेला नाही. मीच दाखवून देत होतो चोरी कशी होती आणि त्याचंच ते डेमॉन्स्ट्रेशन होतं. व हे कसले कलम त्यांनी त्या ठिकाणी लावलेले आहेत. त्याच्याचबरोबर
336(4) दुसऱ्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवली. अरे कोणाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवली? वोट चोरी जर तुम्ही केली असेल आणि तुम्ही वोट चोरी करून सत्तेत आला असाल आणि आम्ही त्याचा पर्दाफाश करत असो तर तुमच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली आहे का? आम्ही पूर्णपणे पुराव्या सकट त्या ठिकाणी दाखवत होतो कशा पद्धतीने आधार कार्ड हा मॅन्युप्युलेट होतो, कशा पद्धतीने काही अशा वेबसाईट आहेत, ती वेबसाईट सुद्धा आम्ही दाखवली. त्याचा वापर करून खोटे आधार कार्ड तिथं दाखवून जर त्याच्यामध्ये पुरावे आपण जर बघितले तर अशा पद्धतीने खोटे आधार कार्ड तिथं लावले गेले, हेच तर आम्ही दाखवलं. त्यामुळे हा कलम कुठे? हा फक्त डेमॉन्स्ट्रेशन आहे, त्याचा वापर कुठेही तिथं आम्ही केलेला नाही. कलम 353(2) धार्मिक जातीय वंशीय तणाव. अरे काय राव, भाजप कशासाठी फेमस आहे? जाती धर्मामध्ये वाद लावण्यासाठी. आणि हे कलम काय तर धार्मिक जातीत वाद मी लावला म्हणजे हे हास्यास्पद आहे. याच्यामध्ये राणे बघितले, जगताप बघितले, मेधा कुलकर्णीताई बघितल्या, पडळकर बघितले. ते ह्यांची जी भाषणं आहेत ती भाषणं ऐकल्यानंतर धर्माधर्मामध्ये वाद निर्माण होऊ शकतो, नाही तर झालाय. जाती धर्मामध्ये वाद निर्माण झालेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे लोकसभा विधानसभेच्या काळामध्ये. त्याला आपण म्हणतो की हा जातीय मतभेद करणं नाही तर वाद निर्माण करणं, त्याच्यात दोन समाजामध्ये एक दंगलीची परिस्थिती निर्माण करणं. तो कलम जो लावला त्यावेळेस लावायला पाहिजे होता, तो कलम माझ्यावर लावलेला आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आम्ही लोकशाही जाणणारी जगणारी माणसं आहोत आणि तुम्ही लोकशाही मारणारी आहोत. या दोघातला नक्कीच इथं वाद आहे, पण दोन जाती धर्मामधला वाद इथं कुठून आला? त्यामुळे कलम लावताना सुद्धा काय भारी भारी कलम यांनी तिथं लावली. त्यानंतर 353(a)(b) लोकांमध्ये भीती, सरकारच्या किंवा सार्वजनिक शांततेचा विरोधात. आयला म्हणजे काय केलंय मी? काय वेगळं केलंय का? मी काय कलम लावलेत? मला असं वाटतं की त्यांनी एक पुस्तक घेतलं आणि पोलिसांना विचारलं काय काय करू सांगा. पोलीस म्हणले लावा, हे पण लावा, ते पण लावा. असं करत 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 कलम लावत गेलेत असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतर म्हणजे डोनाल्ड ट्रम्प साहेबांना मी त्या ठिकाणी त्यांचं नाव वापरलं म्हणून हे पोटात दुखते का काय मला त्या ठिकाणी माहीत नाही. 353(1)(c) याच्यामध्ये कोणत्याही एका समुदायाला दुसऱ्या समुदायाच्या विरोधात गुन्हा करण्यासाठी चिथावणी देणे. अरे मी चिथावणी कुठं देत होतो? मी तर डेमॉन्स्ट्रेशन करत होतो. मला असं झालंय वाटतंय हे सगळे बघितल्यानंतर कलम देवेंद्र फडणवीस साहेब हुशार नेते, ते स्वतः एक वकील आहेत, पण मी त्यांच्या विरोधात सरकारच्या विरोधात पुराव्या सकट जे काय गेले काही महिने आणि वर्ष बोलत आहे याच्यामुळे कदाचित हे सरकार कुठं ना कुठंतरी अडचणीत आलेलं आहे. म्हणून त्यांचे 40 पैशाचे जे काय सोशल मीडियाचे कार्यकर्ते भाजपचे त्यांचं ऐकून त्यांची एक मोठी बैठक झाली. त्या बैठकीत या सगळ्या हुशार लोकांनी डोकं खाजवलं, लय विचार केला आणि लय विचार केल्यानंतर हे सर्व कलम लावून माझ्यावर FIR ठोकला. मला त्यांना एवढंच सांगायचंय की तुम्हाला काय करायचे ते करा, किती FIR करायचे करा, पण आम्ही या सरकारच्या विरोधात जे काय बोलत आहोत ते असंच बोलत राहणार. आम्ही कुठेही तुम्हाला त्या ठिकाणी घाबरणार नाही. त्यामुळे हा फुसका जो FIR केलेला आहे ह्याली आम्ही कुठेही त्या ठिकाणी घाबरणार नाही. आता याच्यामध्ये आपण बघा, म्हणजे माझ्या बाबतीत त्यांनी लगेच तिथं FIR केला. आता काही दिवसांपूर्वी मी याला गेलो होतो. कुठे गेलो होतो तर मी नवी मुंबईमध्ये गेलो होतो. सरकारच्या एका विभागाने पोलिसांना सांगितलं त्या बिवलकर जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर तुम्ही कारवाई करा, पण नाही, पैशाचा विषय असल्यामुळे आम्ही अभ्यास करू, आम्ही हे करू, आम्ही ते करू. अहो हे ते करू आम्हाला तुम्ही सांगताय, जर तुमचंच विभाग सांगताय त्या माणसांवर पैसा खाल्लाय 5,000 कोटी, त्याच्यावर तुम्ही कारवाई करा, ते तुम्ही विभागाचं पोलीस डिपार्टमेंट ऐकत नाही. आणि इथं माझ्यावर असले भलते कलम लावून मला अडकवण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल, हे हास्यास्पद आहे आणि हे सिलेक्टिव्ह राजकारण करत आहात. हे सुडाचं राजकारण आहे असं आमचं बोलायचं. काय उदाहरणं देतो, काय पराक्रमी होम डिपार्टमेंट आहे. मला मी पोलिसांच्या विरोधात नाही, पण काही पोलीस हे राजकारणी लोकांच्या दबावात काम करतात. याचं उदाहरण सांगतो. सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्या प्रकरण 15 डिसेंबर 2024ला दुर्दैवाने सोमनाथ सूर्यवंशी हत्या तिथं झाली. FIR कधी झाला?
जेव्हा लोक रस्त्यावर उतरली, अनेक लोकांनी आंदोलन केलं, 7 महिन्यांनी म्हणजे 4 जुलैला FIR तिथं झाला. माझ्या बाबतीतला FIR देवेंद्र फडणवीस साहेब आत्ता बोलतात आणि 2 तासांनी त्यांचा एक चिरकुट कार्यकर्ता येऊन तिथं माझ्या विरोधात FIR करतो. पण सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीत 7 महिने कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये दलित मुलींना शिबिगाळ केली म्हणून लगेच FIR करा असं आम्ही सांगत होतो. आम्ही आंदोलन करत होतो. आंबेडकर परिवारातले सुद्धा एक व्यक्ती तिथं येऊन सुजात आंबेडकर तिथं आले. त्यांनी आंदोलन करून सुद्धा त्या दलित मुलींच्या बाजूली FIR दुर्दैवाने पोलिसांनी घेतला नाही. बदलापूर येथील शाळेतील लहान मुलींवर अत्याचार झाला, बलात्कार झाला. 12 तास तिकडं बदलापूर बंद करावं लागलं, मग FIR तिथं झाला. संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्यांचा भाऊ म्हणतो हत्या झाली, पण दबाव वाढल्यानंतर 3 तासांनी FIR तिथं झाला. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं, पडळकर वाडीमधील एक महिला पडळकर कुटुंबातली, जिचा जमीन काही लोकांनी त्या ठिकाणी घेतली होती, तर त्याच्यामध्ये तर असं आहे की त्याचा FIR सुद्धा तिथं घेतला गेला नव्हता. तसंच संपदा मुंडे प्रकरण, याच्यात सुद्धा खूप वेळानंतर FIR घेतला आणि पोलिसांवर कारवाई तिथं झाली. बिवलकरचा मुद्दा मी सांगितला. महादेव मुंडे प्रकरण, याच्यामध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीला CPला भेटण्यासाठी वेळ मिळत नव्हता, तर तिला बिचारीला तिथं आत्मदहन करण्याचा प्रयत्न तिला तिथं करावा लागला, तरी सुद्धा वेळ मिळाला नाही, अशी ही परिस्थिती आहे. या बाबतीत पोलीस असं वागतंय आणि आमचा आवाज दाबण्यासाठी जे असे चिरकोट फालतू, म्हणजे अक्षरशः त्याचं काही किंमत नाही असे FIR जर तुम्ही खोटे FIR करत असाल, तर मला देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि सरकारला सांगायचंय की हा दुसरा FIR तुम्ही माझ्यावर केलेला आहे. ED वेगळंच, पण याच्या पुढे तुम्ही किती FIR केले तरी आम्ही थांबणार नाही आणि कदाचित येत्या काळामध्ये अजून जास्त FIR हे आमच्या सर्वांवर केले जातील असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. आणि ह्यांचे प्रवक्ते कोण, मला ते प्रवक्ते माहीत नाही, पण टीव्हीवर येतात असं आम्हाला कळालं. टीव्ही समोर आले आणि काय म्हणाले प्रवक्ते भाजपचे, की रोहित पवारवर कलम 97 आहे. आता मी म्हणलं, मग मी पण डोकं खाजवायला लागलो, एवढे कलम तर मला माहित नाही, मी कधी पोलीस स्टेशनची पायरी सुद्धा चढलेली नाही. या भाजपच्या विरोधात बोलून जरा जास्तच पायऱ्या चढायला लागतं. मी म्हणलं कलम 97 काय, आसपास विचारलं, ते म्हणले किडनॅपिंगचं कलम आहे. आयला म्हणलं किडनॅपिंग, मी कोणाचं किडनॅपिंग केलं मलाच माहित नाही. मी तिथं बसलो होतो, टीव्ही समोर होतो आणि चोरी म्हणजे लोकशाहीची किडनॅपिंग कशी झाली हे मी दाखवण्याचा प्रयत्न करत होता आणि माझ्याच कलम किडनॅपिंगचं लावण्याचा प्रयत्न तिथं झाला. दुसरं कलम 25 टू कॉज डेथ ऑर सिरियस हर्ट, हे माझ्यावर कलम आहे असं त्यांचे प्रवक्ते तिथं सांगतात. अहो काय माणसं घेतली तर म्हणजे प्रवक्त्यालाही कळत नाही की काय बोलायचं, कुठं बोलायचं. आणि देवेंद्र फडणवीस साहेब सारखा एवढा मोठा अभ्यासू वकील माणूस यांना कुणी काय सांगितलं, त्यांची चूक आहे असं मी म्हणणार नाही, पण त्यांच्या कानामध्ये बोलणारे जी लोक आहेत, त्यांचे जे सो कॉल्ड चाणक्य नीतीचे जे काय मंत्रिमंडळ नाही काय अभ्यासू मंडळ आहे, ते कदाचित असलेच काहीतरी लोक दिसत आहेत की उगाचच काहीतरी अभ्यास न करता त्या ठिकाणी कुठेतरी कोणावरही खोटे FIR करायचं असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं. अजून कोणाला काय प्रश्न? एक दुसरा प्रश्न होता MCAच्या निवडणुकीच्या संदर्भात फडणवीस आणि तुम्ही सगळे एकत्र आहात, त्याची काय कारण आहे? पुढे 12 नोव्हेंबरला जे होणार, मी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा सदस्य आहे, अध्यक्ष आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये काय होतं हे मला तरी त्या ठिकाणी माहिती. फडणवीस आणि पवार तिथे एकत्र असल्याची चर्चा आहे, तर तुम्हाला त्याची काही माहिती आहे का आणि काय कारण असतं? नाही, तुमच्या माध्यमातूनच मला आत्ता इथं कळालेलं आहे आणि तुम्हीच म्हणाला तसं की फक्त चर्चाच असू शकते. कारण राजकारणामध्ये चर्चा ही सारखी चर्चाच असते, जोपर्यंत खरं होत नाही तोपर्यंत आपल्याला या बाबतीत काही सांगता येणार नाही. आम्ही विचार करत होतो की ज्या व्यक्तीने आमच्यावर FIR केलेला आहे त्याच्या विरोधात सुद्धा आपण कुठेतरी नामहानी नाही तर कशाचा तरी हे करायचा
आणि आम्ही सगळे खूप अभ्यास करत होतो की किंमत काय लावायची. तर मग आपण म्हणलं की ज्या व्यक्तीने आमच्यावर FIR केलेला आहे त्याने माझं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला आहे, तो भाजपचा सोशल मीडियाचा ट्रोलर आहे. त्यामुळे त्याची किंमत किती, तर 40 पैशाचा नामहानीचा आपण तिथं दावा करावा अशी आमची जरा अभ्यासू जे आमचं मंडळ आहे, जे काय मार्गदर्शक मंडळ आहे, त्यांचं तिथं म्हणणं आहे. कारण ह्या लोकांची किंमत, भाजपचे ट्रोलरची किंमत आणि त्यांच्या भाजपच्या ट्रोलर कार्यकर्त्याची किंमत 40 पैशापेक्षा जास्त नाही असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं. पण शेवटी आम्हाला लोकांच्या हितासाठी खूप काम करायचं आहे, त्यासाठी आम्हाला वेळ द्यायचा आहे. अशा चिरकुट विषयासाठी आम्हाला काय एवढा वेळ नाही. आम्हाला आश्चर्य एवढंच वाटतं की एवढ्या बलात्कार, एवढे खून, एवढे मोठे गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये वाढत असताना शेतकरी अडचणीत, मजूर अडचणीत, युवा अडचणीत, महिला अडचणीत, वडीलधारी सगळेच अडचणीत, महाराष्ट्राच अडचणीत, तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांकडे एवढा वेळ कसा की अख्ख्या पोलीस यंत्रणेनं सांगितलं रोहित पवाराच्या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन करा आणि इन्व्हेस्टिगेशन करून पोलिसांना मांडलं पाहिजे. पोलीस हुशार आहेत, इन्व्हेस्टिगेशन केलं पोलिसांनी, पण पोलिसांनी आम्हाला अंतर्गत माहिती अशी की देवेंद्र फडणवीस साहेबांना पोलीस डिपार्टमेंटने सांगितलं की रोहित पवारनी जो काही डेमॉन्स्ट्रेशन दिलेलं आहे त्यांच्यावर कुठलीही कारवाई होऊ शकत नाही, FIR होऊ शकत नाही. आपल्याला ऑफिशियली होम डिपार्टमेंट म्हणून कुठेही FIR करता येणार नाही. मग तिथं कोण पुढं आलं तर हे चिरकुट 40 पैशाचे BJPचे ट्रोलर पुढे आले आणि त्यांनी माझ्यावर त्या ठिकाणी FIR केली. मग आम्हाला जे कळालेलं आहे तशा पद्धतीने त्यांनी तिथं ऑडिट करण्यासाठी सांगितलेलं आहे. फक्त विषय मला हाच कळत नाही की राजकारण काय लेवलला तुम्ही घेऊन जाणार आहात. जेव्हा राज्य सरकार VSI सारख्या संस्थेला नाही तर इतरही संस्थेला जेव्हा तिथं पैसे दिले जातात, ज्याला आपण हे म्हणतो म्हणजे एक फंड असतं, तर ते फंड दिल्यानंतर गेल्या वर्षी तुम्ही त्याचं युटिलायझेशन सर्टिफिकेट दिल्याशिवाय पुढच्या वर्षीचा तुम्हाला फंड मिळतच नाही. त्यामुळे गेल्या वर्षीचं युटिलायझेशन सर्टिफिकेट हे केन कमिशनर साहेब त्या फंडसाठी घेतच असतात. मग दुसरा फंड तिथं दिला जातो आणि मग एवढी टिपिकल प्रोसेस तिथं असताना सुद्धा तुम्ही तिथं जर इन्व्हेस्टिगेशन करत असाल, नाहीतर VSI सारख्या चांगल्या संस्थेवर तुम्ही तिथं ऑडिट लावत असाल, तर कुठंतरी VSI ची प्रतिमा, VSIने आत्तापर्यंत केलेलं काम याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं मुद्दामून केला जातोय असं आपल्याला म्हणावं लागेल. होम डिपार्टमेंट कशात बिझी आहे तर रोहित पवारनी डेमो केला म्हणून त्यात इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी 15 दिवस घालवलेत आणि 15 दिवस घालून काय चिरकुट प्रकारचा हा FIR तिथं केलेला आहे. याच्यात पोलीस डिपार्टमेंट थोडं बिझी असल्यामुळे गुंड मोकाट तिथं फिरतात असं आपल्याला म्हणावं लागेल. कशात? हा, कोण म्हणलं हे? शिरसाट साहेब, पुढचे काही महिने तुम्हाला जे बोलायचं बोलून घ्या, कारण तुमच्यावर 100% कारवाई होणार आहे. तुम्ही निवृत्तीचा विचार करत आहात, पण ती निवृत्ती आता जवळच, म्हणजे तुमच्या मंत्रिपदाची निवृत्ती जवळच आलेली आहे. त्याच्याबद्दल जरा जास्त बोललं तर बरं राहील. तुमचा विभाग कसा चुकीच्या पद्धतीने काम करतोय, तुमच्या विभागाचे पैसे ज्या लोकांना जायला पाहिजे, सामाजिक कल्याण विभागाचे पैसे ज्या समाजाला जायला पाहिजे तिथं न जाता ते दुसरीकडे कसे वळवले जातात त्याच्यावर उत्तर द्या. ज्या गोष्टी कळत नाही त्याच्यावर डोकं वापरलं तर चुका होत असतात. तीच चूक तुम्ही सिडकोमध्ये 5,000 कोटी रुपयाची केलेली आहेत. त्यातून फंड हा तुम्हालाही मिळाला आहे आणि तुमच्या पार्टीला सुद्धा मिळाला आहे. त्यामुळे तुम्ही काही दिवसाचेच पाहुणे आहात मंत्रिपदाचे, त्याच्यावर जास्त बोललात तर जास्त योग्य ठरू शकतं. आबा आता ह्याच्यात मुख्यमंत्री साहेब TV समोर येतील आणि कदाचित असं म्हणतील की मी सांगतो आता क्लीन चिट देतो. झालं असं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांचं गेल्या काही दिवसातलं आणि महिन्यातलं जर आपण ते वक्तव्य बघितले तर ते क्लीन चिट मुख्यमंत्री झालेत असं आपल्याला म्हणावं लागेल. आता ह्या पिंपरी चिंचवडमध्ये जर भाजपचेच प्रमुख पदाधिकारी जर सेफ नसतील, भाजपच्याच प्रमुख पदाधिकाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी
भाजपचाच एक कुठला तरी इतर पदाधिकारी जर गुंडांचा वापर करत असेल आणि कुठं या घटना घडतात तर पोलीस स्टेशनमध्ये घडतात, म्हणजे पोलीस स्टेशन हे लोकांसाठी काम करण्यासाठी आहे का कुठंतरी दबावाच्या अंतर्गत काम करून या सगळ्या गोष्टींवर पडदा टाकण्यासाठी आहे? म्हणजे इथं भाजपचेच पदाधिकारी सुखरूप नसतील तर सामान्य एखादी गरीब महिला कशी सुखरूप राहणार असा प्रश्न निर्माण या ठिकाणी होत आहे. क्लीन शीट देत आहेत त्यांनी पैठणमध्ये जाऊन निंबाळकरांना क्लीन शीट दिली, पण काल निंबाळकर त्यांना भेटायला आले होते, त्यांना भेटतच निघून गेले पडले. देवेंद्र फडणवीस साहेब कधी काय बोलतील, कधी कुठलं स्टेटमेंट देतील, आणि आजपर्यंत अनुभव जर आपण बघितला तर आज ते बोलून जातात पण ते शब्दाला कधीच पक्के राहत नाही. आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ असं त्यांनी इलेक्शनच्या आधी सांगितलं आणि इलेक्शन झाल्यानंतर म्हणतात की योग्य वेळेस देऊ, म्हणजे शब्दाचा खेळ करणारे आहेत. आता फलटणमध्ये पण जाऊन त्यांनी शब्दाचाच खेळ केला का एखादा नेत्याचा खेळ केला का काय केलं हे आपलं तरी आज सांगता येणार नाही, येत्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल. आगामी निवडणुका आहेत त्या अनुषंगाने भाजपने ऑपरेशन लोटस केलेलं आहे, म्हणजे शिवसेना किंवा अजित पवारांचे राजकीय त्याच्यामध्ये नेते कोण आहेत त्याच्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये नाराजी आहे अशी सुद्धा माहिती समोर आली. भविष्यवाणी असती नसती आम्हाला माहीत नाही, पण राजकारण ज्या ज्या लोकांना समजतं त्यांना 3 वर्षापूर्वीच माहीत होतं, जेव्हा ऑपरेशन लोटस पहिल्यांदा झालं होतं, म्हणजे आमचा पक्ष फोडला होता, एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला होता, तेव्हा आम्ही बोललो होतो की हे वापरतील, म्हणजे भाजप या दोन्ही पक्षांना वापरतील, फेकून देतील. आता काहीच दिवसापूर्वी अमित शाह साहेब स्वतः बोलले की आता आम्हाला कुबड्याची जरूरत नाही, म्हणजे एका बाजूला एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष कुबडी म्हणून आणि दुसऱ्या बाजूला अजितदादांचा पक्ष कुबडी म्हणून. आता त्यांचं जे काय मलमपट्टी करायची होती ती झालेली आहे, त्यांचा तुटलेला पाय फ्रॅक्चर लोकशाहीच्यामुळे जो नीट झालेला आहे, आता आकडेवारी त्यांच्याकडे आलेली आहे, त्यामुळे आता कुबड्या त्यांनी फेकून दिलेल्या आहेत. म्हणूनच सोलापूरमधले काही अजितदादांच्या पक्षातले नेते हे BJPमध्ये आलेले आहेत आणि इतरही काही मराठवाड्यातले नेते हे आता एकनाथ शिंदे साहेबांना सोडून हे BJPमध्ये आलेले आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये त्या पक्षात खरंच कुणी राहील का असा प्रश्न तिथे निर्माण होणार आहे. आणि 2029ला या दोन्ही पक्षाच्या प्रमुखांकडे दुसरा कुठला पर्याय राहणार नाही, पण आपापल्या जुन्या पक्षाकडे येऊन आता आपण एकत्रित लढू, कारण का भाजपची आमचा विश्वासघात केलाय असं कदाचित हे दोन्ही नेते 2029च्या आधी बोलतील आणि परत एकदा घर वापसी होईल का काय असाही त्यावेळेस प्रश्न निर्माण होऊ शकतो. इलेक्शन कमिशन भाजपचे एक्सटेंडेड डिपार्टमेंट आहे. आम्ही जेव्हा केव्हा इलेक्शन कमिशनवर बोलतो तेव्हा भाजप तिथं बोलतं. आम्ही म्हणत होतो की आम्हाला VVPAT पाहिजे. एक तर आमचा EVMवर आता विश्वास राहिलेला नाही, वोट चोरी मोठ्या प्रमाणात होते, आधार कार्डचा वापर खोट्या पद्धतीने आधार कार्ड रजिस्ट्रेशन करून तिथं केला जातो आणि मग ह्या सगळ्या गोष्टी असताना VVPATच नसेल तर मग पूर्णपणे आमचा विश्वास त्या मशीनवर तिथं राहणार नाही, म्हणून मागणी आम्ही तिथं केली होती. आता 1 तारखेला आम्ही भूमिका काय घेतो हे बघावे लागेल, पण कुठंतरी अशीच भूमिका घ्यावी लागेल की येणारे प्रत्येक इलेक्शन जोपर्यंत VVPAT येत नाही, जोपर्यंत वोट चोरी थांबत नाही, जोपर्यंत त्या ठिकाणी डबल मतदान नोंदणी जी झालेली आहे ती तिथं कॅन्सल होत नाही, तोपर्यंत तिथं सगळ्यांनीच येणाऱ्या इलेक्शनवर बहिष्कार टाकला पाहिजे अशी कदाचित भूमिका 1 तारखेला आम्ही सर्वजण तिथं घेऊ शकतो. तुम्ही म्हणालात की हे पक्ष हे नेते आपल्याकडे पुन्हा येतील आणि जुन्या पक्षासोबत जातील, त्याची कुंकू नाची जाताना लागली का, सुरुवात केली का? कारण काल ते त्यांच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांना म्हणाले की कुणावर विसंबून राहू नका, आपल्या तयारीला लागा. त्यांच्या त्या म्हणण्याचा अर्थ काय निघतो आम्हाला माहीत नाही, पण एकच तुम्हाला सांगतो, 3 वर्षापूर्वी आम्हीच सांगणारे होतो की भाजप यांचा वापर करेल आणि सोडून देईल, तसं आता घडलेलं आहे. आणि आज सुद्धा आम्हीच सांगणारे आहोत 29च्या आधी भाजप इतकं यांचा वापर करून साईडला फेकून दिलं जाईल की यांना दुसरा कुठला पर्याय राहणार नाही. हे कदाचित परत घर वापसी करण्याचा विचार कदाचित करू शकतात. तेव्हा घ्यायचं का नाही घ्यायचं तेव्हा त्या पक्षाचे प्रमुख निर्णय तिथं त्या वेळेस घेतील असं वाटतं. या सगळ्याच्या राज ठाकरेंना सोबत गेल्यावरून तुमच्या पक्षात 2 मतप्रवाह असल्याचं बोललं जाते. राज ठाकरेंना सोबत घेतलं तर त्याचा फटका होऊ शकतो आगामी. एखाद्या पक्षामध्ये जेव्हा लोकशाही असते तेव्हा त्या पक्षामध्ये चर्चा होते. चर्चा तेव्हाच होते जेव्हा त्याला 2 बाजू असतात आणि त्या दोन्ही बाजूची चर्चा केल्याशिवाय आपला निर्णय घेता येत नाही. त्यामुळे तुम्ही जे बोलत आहात, आमच्या पक्षात लोकशाही असल्यामुळे
दोन्ही बाजूली चर्चा ही नक्कीच सुरू असावी, नाही तर आहे. पण निर्णय घेणारे जे आहेत त्या चर्चेला सगळं ऐकून निर्णय घेणारे पवार साहेब तिथं असतील, आमचे अध्यक्ष असतील, त्यामुळे ते योग्य निर्णय येत्या काळामध्ये घेतील असं आम्हाला वाटतं. दादा, निलेश गायकवाडचे मामा जानकीराम गायकवाड यांनी आरोप केलाय की निलेश गायकवाडला तुम्ही पुण्यातून बाहेर काढले, तेही तारीख सांगून आणि तुमची मीटिंग यासाठी चौंडी येथे झाली होती. चोंडीमध्ये रोहित पवार राहत नाहीत, राम शिंदे राहतात. ते चोंडी त्यांच्या तोंडात इतकं बसलं असेल, कारण राम शिंदेबरोबर किती बैठका त्यांच्या झाल्यात आम्हाला तिथं माहिती आहे. आणि ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेताय ना, त्याच्यावर किती केसेस आहेत, त्याच्या पोरांवर किती केसेस आहेत आणि कुठल्या केसेस आहेत, याचा एक थोडासा अभ्यास करावा. आणि तो अभ्यास केल्यानंतर तुम्हीच मला परत एकदा गायकवाडबद्दल कुठलाही प्रश्न त्या ठिकाणी करणार नाही. दादा, इंग्लिश में क्वेश्चन है कि मुंबई पुलिस has booked you registered FIR after you showed that demonstration of fake Aadhaar card or whatever, not at Aadhaar card. What is your reaction? How you taking that FIR? See, if you look at this FIR, it is a very funny FIR. If you go in detail, if you look at the points under which the FIR has been done, one point is about forgery. I have not done forgery, which is clear because it was a demonstration. Second, there was this particular point wherein they have said, I have spoken against someone. I have not spoken against someone. So if you look at each and every point, all the points are irrelevant to the demonstration what I have done. I was the one who was telling the government that this Aadhaar card system is flawed. There are certain softwares which can be used to make fake Aadhaar cards. Like for example, there are certain Aadhaar cards where the photos are not right. Photos are not right in the sense mobile has been used to create Aadhaar card. Generally, mobile is never used to generate Aadhaar card. There's a particular system to do it. Now, if the voter ID has a photo which has been taken by a mobile, so that means it's a fake Aadhaar card. And if the fake Aadhaar card photo is there in the voter ID, that means that voter is a fake voter. And this is what I wanted to demonstrate. And I demonstrated the whole system. That means I didn't use that particular system for the election. So you should go against the person who has actually used this particular system or fake Aadhaar card system for election. And if you go in detail, that person or that party would be definitely BJP party, because BJP has rampantly used fake Aadhaar cards for election purpose. And that's the reason why when I did the demonstration of this fake Aadhaar card system, that is where BJP felt the threat, and that's the reason why they have done this FIR against me. We don't care. Only the thing is, he should have called. The CM should have called. Ki Rohit, we are going to do investigation. Why to waste time of police department? So whatever information you have, you give it to me. I'll do an investigation. It will help in saving time. He spent 15 days in investigating, and he has done such a FIR, which is a very useless FIR, that I would say. It has wasted police time also, and police time should be actually used for real issues, not targeting any person politically. This is such a small thing. I'll go in court if need be, but the person who has done FIR, police department has done the investigation, but police department has not done FIR against me. FIR has been done by a BJP troller. He is a social media troller. BJP trollers work on what? 40 paisa per tweet. So this 40 paisa per tweet person has done a FIR. Why will I give importance to such a person? So I won't go against him. I will just reply wherever needed. If it goes in court, then I'll fight in court. Sir, you had claimed that there would be Operation Lotus 2.0 in Maharashtra. What was it? See, Operation Lotus 1 is already done. Operation 2 is breaking Ajit Dada party, breaking Eknath Shinde Sahab's party, which has started. We can see it in Solapur. Ajit Dada's ex-MLAs have been taken by BJP. If you go in Marathwada, some of the Eknath Shinde Sahab's people have been taken by BJP. So now Lotus 1 was breaking Uddhav Thackeray Sahab's party and Pawar Sahab's party. Now Lotus 2
is all about breaking Ajit Dada and Eknath Shinde sir, which has already started. So there's nothing special to talk about it. This is what we can see by our open eyes. So going forward in 2029, a time may come wherein Ajit Dada and Eknath Shinde ji have to come back to their original homes because BJP has used them. Like for example, some days back, Amit Shah ji had come to Mumbai and he had said, we don't need crutches. So who are the crutches? Eknath Shinde Sah's party and Ajit Dada's party. Now if BJP doesn't need them, then who needs them? People also don't need them. So going forward, definitely a time may come, they will want to come back. It totally is dependent on Uddhav Thackeray ji and Sharad Pawar ji whether to take those parties back to the home party. My last question. You've been very vocal about against election commission. The election commission recently has announced SIR in other states also. How do you see after Bihar is going after other states also? See, SIR conducted in Bihar was wrong. It was wrongly conducted. Reason is without going to anyone's house, without visiting the voters. Some of the names of the voters have been reduced, deducted. Some of the voter names have been added. So if proper SIR needs to be done, then the BLOs have to go to person's house. They have to cross-verify. They have to check, get all the details. And if scientifically this system happens, then it is fine. But if non-scientifically, how it was done in Bihar, if it happens, then it is not fine. So that's the reason why if SIR has to happen in Maharashtra, it has to happen scientifically. If it is happening scientifically, then it's okay. But if it is not happening scientifically, it is dangerous. Because with proof, we have shown that how Aadhaar card is misused to enroll certain fake voters and who definitely vote only for BJP. And that's the reason why BJP is in power in Maharashtra. Are you taking evidence along with your meeting is underway? See, the decision would be taken by all the leaders. When leaders tell us that MNS is with us, then it's okay. But if you look at Mahavikas Aghadi, when it was formed on Common Minimum Agenda program, wherein Shiv Sena had to follow the minimum program, we also had to follow, and Congress. So if Manse is going to be taken, so then maybe a new common minimum program needs to be done, wherein all the parties have to follow it, even Manse has to follow it. Thank you. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.